काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधित ना, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, हे ओनी गोपाळ राहते थे. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. धन्य कृपा झाले कथेचा विस्तार, धन्य कृपा झाले कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. मेघानाद घटा घटा घट घटा घाटा घटा घुर घटा, मंडुकस्य बको बको बक बको बाको बको भू बको, विद्युत ज्योति चकिमकी चकमकी चाकीमकी चामकी, इत्थम नंद किशोर गोपवनिता दृष्टस्य मम पातु वः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. आता अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी. नमिलिया मिया नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, नमो नमो ज्ञानेश्वर, 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 नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधितना. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. सावळा सकंकण वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त, वारकरी संप्रदायाच्या अध्वरस्थानी असणारे मुक्त तेजोनिधी ज्ञानसिंधू, कैवल्याचे पुतळे, साधकांचे मायबाप,
आणि चैतन्याला देखील ज्यांचा जिव्हाळा आहे असे भगवान श्री ज्ञानोबाराया, त्याच ज्ञानोबारायाचे किंकर किंबहुना पाईक, वेदतुल्य गाथा ज्यांच्या वाणीतून प्रकट झाला असे शब्द श्रीमंत जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया, तीच धुरा तीच विरासत आत्मसात करून मराठवाड्यातली पहिली दिंडी पंढरपूरला घेऊन जाणारे संत, ऐश्वर्य संपन्न संत सद्गुरू भगवान बाबा, भगवान गडकर, सद्गुरू केशवनारायण महाराज, सद्गुरू चिन्मयानंद स्वामी महाराज आदी सर्व संत महात्म्यांना साष्टांग प्रणिपात करतो. आणि आपल्या या तीर्थक्षेत्र बोरगाव आणि बोरगाव दर्जी बोरगाव पंचक्रोशीतील मंदिर अधिष्ठित भगवंत, संत, महंत, विद्यावंत, गुणवंत, कलावंत, कृपावंत, दयावंत आणि श्रोतेवंत आदी सर्वांना वंदन करतो. आणि सेवेकरिता जो अभंग आज या ठिकाणी घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 3 चरणाचा आणि एक साधक दशेतील साधकांना उपदेश करणारा हा अभंग आहे. त्या अगोदर बहुतांश कीर्तनामध्ये एक परिहार देण्याचा उपक्रम असतो. खरं तर आज माझं खूप 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 मोठं भाग्य आहे की अशा या संतांच्या दरबारामध्ये या ठिकाणी मला सेवा करण्याचा अवसर या ठिकाणी प्राप्त झाला. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येता आलं ते आमचे हरिभक्तीपरायण, आपल्या लातूर जिल्ह्याचं वैभव, आपल्या रेणापूर तालुक्याचं वैभव असे दौलत गुरुजी आणि समस्त इथली ट्रस्ट मंडळी आणि गावकऱ्याच्या सहकार्याने किंबहुना या पंचक्रोशीतील सगळ्या भाविक जनाच्या सहकार्याने आज आपला 97 वर्ष चालू आहे या सप्ताहाचं. आणि आता शताब्दी महोत्सव होण्याकरिता फक्त 3 वर्ष आहेत. आणखीन 3 वर्षानंतर आपल्या या सप्ताहाला किंबहुना या ज्ञानदानाला किंबहुना या मोठ्या उत्सवाला 100 वर्ष जवळजवळ होतात. मोठा अभिमान आहे, मला अभिमान आहे आपल्या या रेणापूर तालुक्यामध्ये सगळ्यात पुरातन असं हे संतांचं तीर्थक्षेत्र आहे. आणि सद्गुरू चिन्मयानंद स्वामी महाराज, मी ज्या ठिकाणी वास्तव्य करतो ते सद्गुरू केशवनारायण महाराज, खरं तर ही समाधीचं मला चित्र पाहिल्या आमच्या केशवबाबाची समाधी आणि स्वामी महाराजांची समाधी ही सारखीच वाटली. आणि वास्तविक पाहता हे आपल्या या पंचक्रोशीतील किंबहुना आपल्या रेणापूर तालुक्यातील फार मोठे संत विभूती महात्मा आहेत. त्यांचा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी प्राप्त आहे म्हणून असा हे मोठे मोठे कार्यक्रम होतात. विठाल विठाल एक फार गोड ओवी आहे ज्ञानोबरायाची. ज्ञानोबराय म्हणतात, तुमची या दिठीवेची नि ओले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखून लोळे श्रांत जिमे. इतकी गोड ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, संतांची कृपा दृष्टी पडल्यानंतर नीट ऐका, दिठीवीमध्ये ओलावा असावा लागतो आणि त्या दृष्टीमध्ये ओलावा कृपेचा असावा लागतो. एकतरी संत कोणावर कृपा करत नाहीत आणि जर केली तर त्यांचं जे अवलोकन असतं, त्यांचं जे पाहणं असतं महाराज, त्या पाहण्यामध्ये सुद्धा एक कृपा दडलेली असते. वास्तविक पाहता संतांची जी कृपा होते ना महाराज, ती चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्हाला जिवंत ठेवत असते. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायावर ज्ञानोबारायाची कृपा झाली म्हणून गाथा मुखातून निघाला. आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नो हे जन्मा. फार गोड अभंग आहे तुकोबारायाचा. संत ज्यावेळेस ती कृपा तुम्हाला देतात, ती कृपा प्राप्त झाल्याच्या नंतर वाणीही तुमची पिकते. वाणी जी आहे ही फलद्रूप होते आणि वाणीतून बाहेर अभंग पडायला लागतात. ही संतांची कृपा असते. म्हणून त्यांच्या दृष्टीखाली आपलं जगणं असावं, ते खरं जगणं आहे महाराज. पशु पक्ष्यासारखं जगणं नको, सामान्य जगणं नको, जगणं असावं. नीट ऐका, या इहलोकामध्ये आल्याच्या नंतर धड जगता आलं पाहिजे असं ज्ञानोबराय म्हणतात. धड जगता आलं पाहिजे. जया ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससिक आहे.
100 वर्षाकरता आपण इथं आलोत. जर आपल्याला जर संतांची छाया थोडीही जर मिळत नसेल तर त्या जगण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून जगावं, याच्याकरता जगावं. एक ना एक दिवस संत आपल्यावर अवलोकन करतील, त्यांची कृपा आपल्यावर होईल. आपल्या या परिसराचं भाग्य आहे. स्वामी महाराज हे आपल्यावर कृपा करणारे असे आहेत. विठाल विठाल विठाल. आणि मोठा अभिमान आहे मला सुद्धा, मोठा अभिमान आहे या गोष्टीचा. आपल्या पंचकृषीमध्ये सगळ्यात मोठा हा सोहळा होतो. महाराष्ट्रातील अगदी नामांकित कीर्तनकार वक्ते लोक तुम्ही या ठिकाणी बोलवता. आमच्याकरता सुद्धा एक तो पर्वणीचाच काळ असतो आणि फार कठीण आहे. चांगले वक्ते ऐकायला मिळणं आणि तुम्ही सगळी ती तडजोड करून, कारण हे खर्च किंबहुना अशी महाराज मंडळी कोणालाही परवडत नाही किंवा कोणालाही आणता येत नाही. पण तुमचं मोठं भाग्य आहे आणि आमचंही भाग्य आहे की अशी महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार संत महात्मा लोक या ठिकाणी येतात आणि या दरबारामध्ये त्यांची सेवा त्या ठिकाणी करतात. म्हणून खरंच मला आज इतकं चांगलं वाटत आहे. ज्ञानोबाची इतकी गोड ओवी आहे. ऐका, एखादा पाहुणा यावा. ज्ञानोबाची भाषा बघा कशी आहे. पाहुणा अनेक प्रकारचे असतात, परंतु कसा पाहुणा यावा ज्ञानोबा सांगतात. आणि सभाग्य पाहुणा ये. पाहुणा दरिद्री येऊ नये. जर घरामध्ये जर सतत दरिद्री पाहुणा येत असेल तर बाया सुद्धा अन्योक्तीने बोलतात. कुत्र्याला तरी बोलतील, जनावर तरी घालून बोलतील. सारखं सारखं जर आपल्या दारात येऊन दरिद्री जर पाहुणा जर बसत असेल तर अशा दारिद्र्यशील माणसाला कंटाळतात लोक. ज्ञानोबाची एक आणखीन एक ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात, निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा. निकवड्या हा ज्ञानोबाचा शब्द आहे. ज्याच्याकडे कवडा नाही, निकवड्या निष्ठुरा उबगीजे. उबगीजे म्हणजे कंटाळा येतो. सोयरा असल्या सोयऱ्याचा कंटाळा येतो ज्याच्याकडे संपत्ती नाही. म्हणून सिद्धांत लक्षात ठेवा, या जगामध्ये ज्याच्याकडे संपत्ती आहे किंबहुना पैसा आहे त्यालाच फक्त मान्यता असते. धनवंता लागी फार गोडा भंग तुकोबरायचे. धन आहे म्हणून त्याला मान्यता त्या ठिकाणी प्राप्त होते. तसं सभाग्य पाहुणा ये. भाग्यवान पाहुणा यावा. मोठ्या 10 लाखाच्या गाडीमध्ये यावा. हातात 4-5 अंगठ्या आहेत वगैरे वगैरे सगळं काही त्याला प्राप्त आहे. वैभव ऐश्वर्य. असा पाहुणा आल्याच्या नंतर ज्ञानोबा सांगतात त्या घरातल्या स्त्रीला इतका हर्ष, इतका आनंद होतो, तिला वाटतं ह्या पाहुण्याकरता काय उपचार करू. आता सत्कार करते त्या ठिकाणी ती स्त्री आणि त्याच्याकरिता जेवण्यासाठी सुंदर सुंदर ती जसं घरातली स्त्री पक्वान्न बनवते, विविध प्रकारचे जशी मेनू बनवते खाण्याकरिता, आणि ते खात असताना ज्ञानोबा सांगतात सुभगची वाढती होय. पुढचा तुकडा असा आहे, सभाग्य पाहुणा ये वरी सुभगची वाढती होय. स्त्री सुद्धा वाढणारी सौभाग्य लक्षणाने युक्त असली पाहिजे. वृद्ध झालेली नको. ओवीचा अर्थ कसा आहे, वृद्ध झालेली नको, जरा अवस्था प्राप्त झालेली नकोय. ती स्त्री कशी असावी, सुभगची वाढती होय. ती सरो नेने रस सोय ऐसे होय. ती जी रस सोय, तो जो पक्वान्न आहे, तो जो प्रसाद आहे, ते जे अन्न आहे ते कधीच संपू नये असं वाटतं. तसं आज मला सुद्धा असं वाटत आहे हे कीर्तन कधीच संपू नये. विठाला 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 कारण तुमच्यासारखे जाणकार लोक फार कमी वेळेस आम्हाला भेटतात, जास्त वेळेस भेटत नाहीत. आणि चिंतन कुणा पुढे मांडावं ह्याही वक्त्या लोकांच्या आता समस्या झाल्यात महाराज. जर अधिक सखोल चिंतन करायला गेलं तर त्या क्वालिटीचा श्रोता नसतो, आणि जर सांगायला गेलं तर त्यांच्या त्या गळी उतरत नसतं. म्हणून माझं आज एक मोठं भाग्य आहे, सगळेच्या सगळी तुम्ही जण चांगले श्रोते मंडळी या ठिकाणी मला प्राप्त आहात. आमचे माऊली महाराज पुढे बसलेले आहेत, गावातले गोविंद महाराज आहेत, सगळेच्या सगळी महाराज मंडळी या ठिकाणी तुम्ही आहात. म्हणून एक माझं एक परम भाग्य आहे मला या ठिकाणी. तसं तर पाहता कोरोनाचा काळ हा बिकटच आहे. दरवर्षी मोठा उत्सव होतो, परंतु नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवे माझा. तुमचा नियम जो आहे
नियम जो आहे तो तुम्ही खंडित होऊ दिला नाही, हे फार महत्त्वाचं आहे महाराज. चालत आलेली जी धुरा होती, जी परंपरा होती, अगदी अगत्यानं त्या ठिकाणी तुम्ही ती सांभाळली, ही तुमची निष्ठा आहे. आणि निष्ठा असल्याशिवाय फळ ही आतापर्यंत कोणाला प्राप्त झालेलं नाही आहे. म्हणून सगळ्या भाविकाची या ठिकाणी चांगली निष्ठा आहे, म्हणून असा या ठिकाणी उत्सव साजरी होत आहे. वास्तविक पाहता कोरोनाचा काळ एक असा होता, सगळ्यावरतीच त्या ठिकाणी मोठं संकट आलेलं होतं. ते एकाने मला कवी होता तो, त्यांनी ते कविता पाठवली होती. आता घरात बसल्या बसल्या कोरोना काळात लोकांनी काय काय उद्योग केले ते त्यांनाच माहिती. काही माणसं तर मला फोन करायची, मला म्हणायचे महाराज हे कोरोना कधी संपणार आहे. मी म्हणायचं मी काही ज्योतिषी नाही बाबा, मी ज्ञानेश्वरीचा उपासक आहे, तुकोबारायाचा पाईक आहे, मला काही भविष्य कळत नाही, कधी ना कधी संपेल. म्हणले महाराज ज्या जागेवर सारखं बसून राहिलो ते आता जागा सुद्धा कंटाळायला लागली मला. बसून बसून एवढा काल निघून गेला. बसल्या ठिकाणी त्यानं मला 4-5 त्या ठिकाणी जी कविता केली होती, जे शब्द त्यानं रचले होते ते पाठवले होते मला. आणि खरं तर महाराज एक व्यंग निर्माण झालं त्या काळामध्ये. आमच्या गल्लीतल्या स्त्रिया सुद्धा त्या चायनीज माणसाला शिव्या देत होत्या. गल्लीतल्या स्त्रिया आमच्या मातामावल्या सुद्धा चायनी. आता चीनी माणसं त्यांनी कधी बघितली नाहीत, परंतु आता त्याने ती रचना केलेली होती. बघा कशी आहे. कोरोनाच्या भीतीपोटी लोक झाली बेभान. कोरोनाच्या भीतीपोटी लोक झाली बेभान. चंगळवादी दुनियेत चीनी आला सैतान. सगळी दुनिया चंगळवादी झाली होती, सगळी पळत होती महाराज. अशा वाऱ्याच्या वेगानं पळत होते, मागा अजिबात बघत नव्हते. पण अख्खं सगळं वर्ल्ड या कोरोनाने थांबवलं त्या ठिकाणी. चंगळवादी दुनियेत चीनी आला सैतान. आणि पुढचं इतकं सुंदर आहे. कोणी कुठं फिरू नका सरकार हे सांगे जाणून. कोणी कुठं फिरू नका सरकार हे सांगे जाणून. चौफुला चौकात जो दिसेल पोलिसाने ताणून. पोलिस लोक एवढं मारायचे महाराज. तो काळच असा होता कोरोनाचा गेलेला की तो लाईनमॅन जरी गावामध्ये आला तर लोक शेताने पळत होते म्हणे. ते खाकी वर्दीतलं एखादं जरी बघितलं तर एवढी त्या कोरोनाने त्या ठिकाणी महाराज भयंकर परिस्थिती निर्माण केली होती. असो, परंतु अशा या महामारीच्या काळावर आपण मात करत आहोत. उत्तर त्या ठिकाणी आपलं जे वातावरण आहे ते निर्वाळत जात आहे. आणि हळूहळू चांगलं आणखीन त्या ठिकाणी नाम सप्ताह होतील, सगळी कार्यक्रम उत्तर चालू होतील. असो, परंतु हा असा उत्सव होणं या घडीला फार महत्त्वाचं होतं. म्हणून आज जो अभंग घेतलेला आहे तो अभंग तुकोबाराया साधक दशेतल्या साधकांना त्या ठिकाणी उपदेश करत आहेत. जगद्गुरु तुकोबाराय एक असं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या गाथ्यामध्ये त्यांनी सगळ्यालाच बोललेला आहे. गाथ्यामध्ये जो विषय आलेला आहे तोच सगळीकडे आहे. नीट आहे का. गाथ्यात जे विषय आले ते सगळीकडे आहेत. जे कुठंच नाहीये ना महाराज, जे कुठंच नाही ते गाथ्यामध्ये सापडतं. सगळंच आहे. जगद्गुरु तुकोबारायाने देव प्राप्तीकरिता कोणता मार्ग अवलंब करावा याविषयी त्या ठिकाणी सुद्धा काही अभंग निर्माण केलेले आहेत. कसा देव मिळवावा, कोणती साधना करावी, अशा पद्धतीने त्या ठिकाणी काही अभंग निर्माण केलेले आहेत. काही अभंगामध्ये तुकोबारायांनी पामर माणसाला सुद्धा उपदेश केलेला आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आयुष्याचा नका करू नाश. आयुष्याचा नका करू नाश. आयुष्याचा नका करू नाश. आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश. आयुष्याचा नाश करणाऱ्या पामर जीवाला सुद्धा तुकोबाराया हात जोडून प्रार्थना करतात. नका करू नाश. आयुष्याचा सकळाच्या पाया
माझे दंडवत. अहो तुकोबारायासारख्याने दंडवत करणं हे की सामान्य समजू नका. पंचम वाणी, पंचम वेद तुल्य वाणी ज्यांच्या मुखातून निघालेली आहे, कोणापुढे नतमस्तक होतात? सामान्यातला जो सामान्य पामर जीव आहे त्याला म्हणतात सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, ही तुकोबारायाची वाणी आहे. पामराला सुद्धा उपदेश त्या ठिकाणी करतात. ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मवेत्याला सुद्धा तुकोबाराया काही अभंगामध्ये बोलतात. कसं जाणलं पाहिजे? ब्रह्म सर्वगत आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळ्याच्या सगळ्या असे कित्येक तरी अभंग गाथ्यामध्ये आलेले आहेत. काही अभंग नीती शिकवणारे आहेत तुकोबारायाची. जर घरामध्ये अतिथी जर आला तर त्याला कमीत कमी पाणी तरी द्या, फुकटचं पाणी जे तुम्हाला मिळतंय. कारण अतिथी जर घरात जर आला आणि तो जर तसा जर परत जर गेला तर तुमचं पुण्य घेऊन जातो असं ज्ञानोबराया सांगतात. अपमानिलिया अतिथी नेई सुकृताची संपत्ती. तुमचं जे सुकृत आहे, पुण्य आहे, तो घेऊन जातो. म्हणून घरात आलेल्या अतिथी माणसाला फुकाचं पाणी तरी द्या असं तुकोबाराया एका अभंगामध्ये सांगतात. नीती शिकवतात. नका देऊ सारे दूध दयामध्ये सारे, नका देऊ दूध दयामध्ये सारे, नका देऊ दूध दयामध्ये सारे, फुकाचे दिवाना धरी पार, फुकाचे दिवाना धरी पार, फुकाचे दिवाना धरी पार, फुकाचे दिवाना धरी पार. पाणी हे फुकट मिळणार आहे. जीवन म्हणजे पाण्याला म्हणतात, नाही का? संस्कृत भाषेमध्ये किंबहुना मराठी भाषेमधले हे शब्द आहेत. जीवन पाण्याला सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाहीत, पण आलेल्या अतिथीला तुम्ही त्या ठिकाणी पाणी द्यायला पाहिजे अशी नीती सुद्धा तुकोबाराया त्यांच्या गाथ्यात शिकवतात. आणि एक तर अभंग असा आहे महाराज, काहीही करा तुकोबाराया म्हणतात, काहीही करा, पण दोन गोष्टी वर्ज्य सांगतात तुकोबाराया, परनारी आणि परद्रव्य. या दोन गोष्टीचा जो विटाळ धरतो ना, तुकोबाराया सांगतात, या दोन गोष्टीचा तो ब्रह्मस्वरूप होऊन जात असतो. म्हणून ही नीतीही तुकोबाराया शिकवतात. काही अभंगामध्ये तर तुकोबारायाने संसाराचंही चित्र केलेलं आहे. जुन्या काळामध्ये एकत्रित राहण्याची परंपरा होती. इंग्रज आले आणि एकत्र राहणारे परिवार जे आहेत ते वेगळे होत गेले. बाहेरची संस्कृती आपल्याकडे आली. पण ती जुन्या काळातला दृष्टांत तुकोबाराया देतात की एक कोणीतरी स्त्री आहे आणि ती स्त्री आपल्या नवऱ्याजवळ गाऱ्हाणं सांगत आहे. आणि त्या गाऱ्हाण्याचा अभंग आहे, सुखे ओळंबा दावी गोहा, माझे दुःख नेना पहा, आवडीचा मारीला वेडा, होय होय कैसा मने भिडा. गाथ्यातला हा अभंग आहे. तुकोबाराया सांगतात की सुखे ओळंबा दावी गोहा, माझे दुःख नेना पहा. ती जी स्त्री आहे म्हणते, दिवसभर तुम्ही घराच्या बाहेर जाता आणि घरामध्ये मला काय त्रास होत आहे काय सांगावं म्हटले तुम्हाला. मी एवढी नाजूक, एवढी सुंदर, मला काम देखील करू वाटत नाहीये, पण नाईलाजाने आपण सगळे एकत्रित आहोत म्हणून मला काम करावं लागतं. तसं डॉक्टरने मला काम करू नको असं सांगितलेलं आहे. ते काम करून करून मला असं भूक लागते म्हणते. ते आपल्या नवऱ्याला सांगत आहे. हा अभंग आहे बरं का, मी कुठला दृष्टांत सांगत नाही, अभंग सांगतोय तुम्हाला. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या. ते म्हणते स्त्री, डॉक्टरने मला दुसरं काही खाऊ नको म्हटले. काय खा म्हटलेलं आहे? दूध, साखर, तूप, असं जो शेलका माल आहे तेवढं मला डॉक्टरने खा म्हटले. शिळी भाकर नको, दुसरं काहीच नाही एवढं सांगितलंय. आणि घरामधली जेवढी लहान लहान पोरं आहेत ना, पिळगट, हे दिवसभर गर्दा करतात आणि त्या गर्द्यानं माझं डोकं एवढं फण 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 करतं म्हणे. अंगी चंदन लाविते भाळी,
सदा शूळ माझे कपाळी. शूळ शब्दाचा अर्थ आहे दुःख. अंगी चंदन लाविते भाळी, सगळ्या अंगाला चंदन लावते, माझ्या भाळाला कपाळाला मी चंदन लावते. सदा शूळ माझे कपाळी. सदैव मला ही लहान लहान लेकरं त्रास देतात आणि असल्या त्रासाला मला खूप कंटाळा आला आहे. तो मोठा अभंग आहे, फक्त मी त्याच्यातलं थोडं सांगितलं. सरते शेवटी तुकोबराया असा टोमणा देतात. तो तुकोबरायाची भाषा आहे महाराज ती. तुका म्हणे जिता गाढव केला, मेलियावरी नरका गेला. जिवंतपणामध्ये आपल्या पत्नीने आपल्याला गाढव बनवलं, या गाढवाला जर कळालं नाही, त्या गाढवात आणि या गाढवात काय अंतर राहिला. तुकोबरायाची भाषा आहे. मेल्यानंतर तो नरकाला जाईल. म्हणजे हेही अभंग तुकोबराया त्यांच्या गाथ्यामध्ये सांगतात. आता वेगवेगळ्या प्रकारचे अभंग आहेत, परंतु त्याच्यामध्ये काही प्रकरणं आहेत, काही नाटाचे प्रकरणं आहेत, काही जे प्रकरण आहेत ते काकड्याचे प्रकरण आहेत, उपदेश करणारे काही अभंग आहेत. परंतु नीट ऐका, काही जरी झालं तर परमार्थ करत असताना परमार्थामध्ये काम क्रोधाती हे जे दोन विकार आहेत, हे विषयी माणसाला, पामर माणसाला, नीट ऐका, पामर तो पामरच आहे. पामर त्याला काय खावं, कसं राहावं, कसं जगावं हे ज्याला तीळ मात्रही कळत नाही तो पामर झाला. काहीच कळत नाही महाराज. याच्याही पुढचा थोडा एक वर्ग असा असतो, त्याला विषयी असं म्हणतात म्हणे. आणि तो विषयी असा असतो, त्याला सगळं कळतं. पण ज्ञानोबराय सांगतात, नीट ऐका, जयाचे भजन भोगासाठी. ज्ञानोबरायची उभी आहे, एर बहुत जोडती किरीटी, जयाचे भजने भोगासाठी, ते आशा तिमिर दृष्टी. काय इतकी गोड ज्ञानोबरायाची दृष्टी असते त्याला, पण तिमिराची दृष्टी असते, अंधकाराची त्याची दृष्टी असते. असा अंधकार त्याच्या डोळ्यापुढे असतो. पण हे सगळ्याच्या सगळे विषय मिळावेत म्हणून त्याचा हा सगळा अट्टहास असतो. असो, काम क्रोधादी विकार त्यालाही त्रास देत नसतात. बरोबर आहे. आता चला पुढे. जो या सगळ्याला पार करून गेलेला असतो त्याला संत असं म्हणतात. काम क्रोधादी विकार हे ज्याच्यापासून दूर गेलेले असतात त्याला संत असं म्हणतात म्हणे. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. जो काम सर्वथा जाय, जयाचे आत्मसंतोषी मन राहे. नीट ऐका, संताजवळ काम नसतो, काम त्यांचा, त्या कामालाच काही काम नसतं म्हणून तो काम दूर गेलेला असतो. म्हणजे कामातीत ज्यांचं जीवन झालेलं आहे ते संत, त्यांच्याजवळ काम क्रोध नाहीत महाराज. मग जो या परमार्थामध्ये मला देव मिळावा अशी अपेक्षा ठेवून जो साधना करत आहे, तो एक वर्ग असतो, त्याला साधक असं म्हणतात. आणि अशा या साधकांना हे विकार त्रास देत असतात. विठाला विठाला एक ओवी आहे गुरुजी, ज्ञानोबराय सांगतात, एक ओवी आहे, हे काम क्रोधादी जे विकार आहे ते अडवण्याकरता त्याला येतात. आणि ते अरण्यामध्ये जसं एखाद्या वाटसरूला एखादा वाटपाड्या जसा अडवतो, चोरी करणारा जसा अडवतो ना महाराज. ज्ञानेश्वरीतला 3रा अध्याय आहे, महाराज बसलेले तिथं. तर 3ऱ्या अध्यायामध्ये सगळे जे भजन मार्गीचे मांग मार्ग जे ज्ञानोबराय सांगतात, कामात क्रोधोबी जे आहे तिथली सगळी शृंखला तुम्हाला माहितीच असेल. तेव्हा हे जे विकार आहेत ते फक्त आणि फक्त साधकाला भेडसावण्याकरता किंबहुना साधकाचं अधपतन करण्याकरिता त्याच्याजवळ त्या ठिकाणी येत असतात. मग याच्यावर काय इलाज? ह्याच्यावर इलाज असा आहे की तुम्ही दास्यत्व कुणाचं स्वीकारत आहात त्याच्यावर ते विकार फार महत्त्वाचे आहेत. दास व्हावं, पण कोणाचा दास व्हावं? नीट ऐका, आपण संसारामध्ये प्रपंचामध्ये एखाद्या धनाढ्य माणसाचे दास झालो तर आपल्याला धन मिळेल, व्यापाऱ्याचा दास झालो तर आपल्याला व्यापाराची सूत्र कळतील, एखाद्या राजकारणी माणसाचे तुम्ही अनुयायी झालात, त्याचे दास झालात, जर तुम्हाला राजकारणातले डाव शिकायला मिळतील, राजकारणातले जे काही पॉलिटिक्स आहे ते समजेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही कुणाचे दास होता त्याच्यावर तुमचं जीवन डिपेंड आहे, त्याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. दास व्हावं, कोणाचाही दास होणे. या जगामध्ये दास होण्याच्या योग्यतेचे फक्त भगवंत आणि संतच येतं. विठाला 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 भगवंताचं तरी जीवाने दास व्हावं.
नाहीतरी संताचा तरी दास व्हावं. जगद्गुरु तुकोबरायाची काय मागणी आहे महाराज? तुकोबराय सांगतात, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. हे तुकोबराय दास्यत्व स्वीकारतात फक्त आणि फक्त संतांचं. म्हणून ज्याचे तुम्ही दास होताना, ज्याच्या सानिध्यात तुम्ही राहताना, तेवढं तुमचं जीवन चांगलं होत असतं. चांगल्याच्या सानिध्यात जर राहिलात तर तुमचं चांगलंच होतं महाराज. म्हणून योग्य माणसाचा दास व्हायला पाहिजे. तुम्ही चांगले आहात पण वाईट माणसाचे दास जर झाला तर चांगल्या माणसाचं सुद्धा त्या ठिकाणी पतन होतं महाराज. आमच्या संतांनी कुणाचीच बाजू घेतली नाही, ऐका, पण एकाची बाजू घेतली, त्याचं नाव कर्ण. महाभारत सगळ्याला माहिती आहे महाराज. कर्णाची बाजू जर संत घेतात, ज्या अर्थी संत दखल घेतात त्या अर्थी त्या योग्यतेचा कर्ण असावा लागतो. बरोबर आहे? संत कुणाची दखल घेत नाहीत. गाथ्यात बघितलं का कोणी श्रीमंत माणसाची दखल घेतलीय का? करोडो रुपये जरी असतील तर तुकोबरायांनी त्याच्याविषयी अभंग लिहिला नाही, काय लिहिलं नाही, दखल नाही घेतली कोणाची. अहो, जो आपल्या आत्मानंदामध्ये एवढा मग्न झालेला असतो त्याला दखल देण्याकरता वेळ तरी कुठे असतो दुसऱ्याकडे? आणि ज्या अर्थी तुकोबराया दखल घेतात, कर्ण भिडता सम्रांगणी, हरितू निष्ठुर निर्गुण, याच्यामध्ये हे चरण आलेलं आहे. कर्णाची बाजू जगद्गुरु तुकोबरायांनी घेतलेली आहे. अनेक संतांनी कर्णाला चांगलंच म्हटलेलं आहे. कर्ण चांगलं आहे, ऐका, ज्ञानी आहे, धीर आहे, बुद्धिमान आहे, पण दास्यत्व कुणाचं स्वीकारावं हे त्याला कळालं नाही. आणि ज्याचे दास झालात ना महाराज, वाईट माणसाचे दास झालात ना, आणि वाईट माणसं ज्यावेळेस बोलायला लागतात ना, खरं महाराज एक क्षण आठवतो. ते महाभारतातला असा प्रसंग आहे गुरुजी. महाभारताचं युद्ध जे आहे ते 18 दिवस झालं असं म्हणतात. ते कशामुळे झालं? राज्य पाहिजे त्यांना 5 तरी गावं मागितली, ती पण दिलं नव्हतं. सुईच्या टोकावर बसेल एवढी मातीही कपाळाला लावायला देणार नाही, असा कोण म्हणत होता? दुर्योधन म्हणत होता, देणार नाहीये. मग युद्ध झालं त्या ठिकाणी ते, आणि त्या युद्धातला एक प्रसंग असा आहे, कर्णाने एक प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य जिवंत आहेत तोपर्यंत मी धनुष्य उचलणार नाही, अजिबात काहीच करणार नाही, ही त्याची प्रतिज्ञा होती. भीष्माचार्य द्रोणाचार्याने ज्यावेळी शरीर सोडलं, किंवा ते जे शरपंजरावरती ज्यावेळेस पडले भीष्माचार्य, मग सेनापती कुणाला करावं हा मोठा प्रश्न पडला. कारण सेनापती कुणाला करता येत नसतं. कलेक्टर होण्याकरता लायकी लागते. बरोबर आहे? उगा गुरं राखणाऱ्याला कलेक्टर पद देता येतं का? नाही देता येत. ती गुणवत्ता तुमच्यामध्ये असावी लागते, ती योग्यता असावी लागते. आणि खरं सांगू का, तुमची जर योग्यता असेल ना तर लोक आपण होऊन तुमच्या मागे लागतात. तुम्हाला लोकांकडे जाण्याची गरजच नाहीये, योग्यवान व्हा. तुम्ही जर मोठे झालात, तुमची जर योग्यता असेल ना, लोक तुमच्या जवळ येतात आणि आग्रह करतात, असं करा तसं करा. म्हणून ज्याला लायकी असते ना महाराज, अशी माणसाच्या पाठीमागे माणसं लागत असतात. कर्णाचं होतं तसं. सेनापती पद हे त्याला बहाल करायचं होतं, आणि दुर्योधनाचा सगळ्यात जास्त विश्वास कोणावर होता तर फक्त आणि फक्त कर्णावर होता महाराज. कर्ण एवढा चांगला होता, आणि कर्णाकडे अशी काही शस्त्रास्त्र होती, आणि तो त्याच्या धनुर्विद्येमध्ये युद्ध करण्यामध्ये एवढा पारंगत होता, बास महाराज, त्याच्यासारखं कोणी सुद्धा नव्हतं. एवढा कर्ण विद्वानही होता आणि चांगला योद्धा होता. सेनापती पद उद्या द्यायचं आहे म्हणून तो जो दुर्योधन आहे गेला, त्या शिबिरामध्ये गेला, आणि शिबिरात गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं, कर्ण, माझा जीव की प्राण आहेस तू, आणि सेनापती पद हे तुला द्यायचे उद्या, तुझा अभिषेक करायचे उद्या. ठीक आहे म्हटले देवा, ठीक आहे. मग झालं असं, ते म्हटले, हवं दुर्योधना, अर्जुनाला जी विजयश्री जी प्राप्त होत आहे त्याचं एक कारण मला दिसून आलं. ते म्हणले, कोणतं? अर्जुनाचा जो रथ चालवणारा सारथी आहे तो चांगला आहे, म्हणून अर्जुन जिंकत आहे. भीष्माचार्यासारख्याला मारू शकतो, द्रोणाचार्याला जर मारू शकतो, कारण त्याचा सारथी चांगला आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. एवढा सुंदर प्रसंग आहे तो महाभारतातला. म्हणून तुमचा ड्रायव्हर जर चांगला असेल तर तुमचा प्रवास चांगला होतो, आणि ड्रायव्हर जर नवीन असेल तर, चांगला अनुभव नसेल तर ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाहीये. तसं सारथी चांगला आहे, आणि आपल्या पक्षामध्ये फक्त त्या लायकीचा एकच माणूस आहे, त्याचं नाव आहे शल्य.
म्हणून तू शल्याला जा आणि सांग त्याला की अशा अशा पद्धतीने माझा सारथी होणार, मग मी अर्जुनावर विजय मिळवू शकतो. झालं महाराज. हा दुर्योधन गेला आणि त्या शल्याला त्या ठिकाणी वा वा म्हटले, मामा तुमच्यासारखा चालवणारा रथ या जगात पृथ्वी तलावर कुठे नाहीये. आता ही राजकारणातले डाव असतात, काही जर तुम्हाला करून जर घ्यायचं असेल तर गोड भाषा लागते तिथे. एवढं गोड बोललं, एवढं गोड बोललं. आणि खरं सांगतो तुम्हाला, दुर्योधनासारखी बुद्धिमत्ता कोणाकडेच नव्हती महाराज. अकारण 11 अक्षौहिणी सैन्य त्यांनी जमा केली नव्हती महाराज. जर त्याला खरं जर बुद्धी नसती, नालायक असता, तर 11 अक्षौहिणी सैन्य त्याला जमा झाली नसती महाराज. तसंच आहे, ज्याच्याकडे कॅन्डिडेट जास्त असतात त्याला सरपंच पद मिळतं, त्याला चांगलं पद मिळतं. तसं ह्याची संख्या जास्त आहे दुर्योधनाकडे, 11 अक्षौहिणी सैन्य आहे त्याच्याकडे. याचा अर्थ असा आहे, 11 अक्षौहिणी सैन्य जो एकत्र करू शकतो, आपल्या पक्षामध्ये करू शकतो, तो सामान्य बुद्धीचा कसा असू शकेल. असा तो दुर्योधन शल्याला इतकं गोड बोलायला लागला. मामा मामा असं नाही, असं करू का. ते म्हटले, माझी एक इच्छा आहे, तुम्ही उद्या कर्णाचे सारथी व्हा. आता माणसाला जातीचा, धर्माचा एक असा एक पगडा असतो, एक इगो असतो. अशा पद्धतीने तो म्हणायला लागला, तो सूतपुत्र आहे आणि मी त्याचं सारथ्य पण कसं करावं, अजिबात नाही, जमणार नाही आहे. कोण म्हणते असं? शल्य म्हणतो महाराज. आणि खरं तर संस्कृत भाषेमध्ये शल्य शब्दाचा अर्थ जो जखम करतो ना, त्याला शल्य असं म्हणतात. शल्य चिकित्सा प्रसिद्ध आहे ना, थेरपी आहे एक, शल्य चिकित्सा म्हणतात. जो तुम्हाला सल देतो, दुःख देतो, त्या शब्दाचा अर्थ आहे शल्य. इतके मर्म दडलेले शब्दामध्ये. आणि तो शल्य म्हणतो, एक आठ ठेवतो तो म्हणतो की ठीक आहे, मी त्याचं सारथ्य पण करतो, पण मी जर त्याला काही जर बोलायला लागलो, त्यानं प्रत्युत्तर द्यायचं नाही, प्रतिकार माझ्याशी करायचा नाही. तो जर मला जर काही जर बोलला तर तिथेच मी रथ सोडणार, निघून जाणार. दुसऱ्या दिवशी हे युद्धाकरता जातात त्या सम्रांग भूमीमध्ये. आणि तिथे गेल्याच्या नंतर महाराज, हा कर्णाचा एक तीर जर हुकलाला, हा खालून बसल्या बसल्या महाराज टोमणं मारायचा. नीट आहे का. तुम्ही जर भांडण करायला लागले ना, तर प्रोत्साहन देणारी माणसं जर असतील तर भांडण रंगात येतं. माझी भाषा कळेल तुम्हाला. आणि तुमच्या मनाचं खचीकरण करणारे जर तुमच्या पक्षात असतील तर अशी माणसं युद्धामध्ये कधी जिंकू शकत नाहीत. कर्णाचं खच्चीकरण करत होता हा. खालून बसल्या बसल्या बाण हुकला. अरे काय तुझी लायकी आहे, तो अर्जुन आहे, तो अर्जुन आहे, कोणासोबत युद्ध करावं हे तुला कळत नाही. आणि इतक्या खाल्ल्या भाषेमध्ये बोलतो, अरे तुझे आई वडील तुला माहिती नाहीत. आणि एक राजा होता आणि त्या राजाचे काही मुलं होते आणि त्या मुलांनी असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाळले होते. त्याच्यात कावळाही होता म्हणे. आणि त्या कावळ्याला ते रोज मांसाचे तुकडे टाकायचे. तसं हे कर्णा, तुला दुर्योधनाने सांभाळलंय, दुर्योधनाच्या तुकड्यावर जगणार आहेस. तुझं काय सांग ह्याच्यामध्ये, तुझं काय ह्याच्यामध्ये, तुझ्या लायकीमध्ये तू राहा. मला सांगा, एवढा कर्ण चांगला आहे, पण ह्या सामान्य शल्याचं त्याला एवढे अपशब्द ऐकून घ्यावे लागले. याचं कारण आहे दास्यत्व चुकलं. दास्यत्व चुकलं. कोणाचे दास, कोणाचे तुम्ही पठ्ठे होता ना, त्याच्यावर तुमचं जीवन हे मोठं होत असतं. म्हणून योग्य माणसाचे दास व्हा. मी मगाशी प्रमाण सांगून गेलो, एकतरी संतांचे दास्यत्व, नाहीतर भगवंताचं दास्यत्व. विठाल विठाल दास्य करी दासाचे उने न साहे तयाचे. हे तुकोबरायाची वाणी आहे. दास्य करी दासाचे, योग्य माणसाचे दास व्हा, तर तुमचं जीवन हे मोठं होत असतं. भगवंताचं दास्यत्व स्वीकारावं. म्हणून जगद्गुरु तुकोबराया साधकांना म्हणतात, तुला साधना करून काही जर प्राप्त करायचं असेल, आणि ऐका बरं का, ज्ञान प्राप्त करण्याकरिता ही साधना करावीच लागते. पखवाज असेल त्याला रियाज करावाच लागतो. ते बसल्या ठिकाणी कुणालाही जमणार नाही आहे. कुठलीही साधना करा, कुठल्याही क्षेत्रामध्ये राहा तुम्ही, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला साधकत्व स्वीकारावं लागतं. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित, एकांती लोकांती स्त्रियासी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. आणि इतकं गोड आहे तुकोबराया सांगतात, तुका म्हणे ऐशा साधनी जो लाहे तोची ज्ञान लाहे,
गुरुकृपे. ज्ञान त्यालाच मिळतं महाराज जो साधना करतो. साधना केल्याशिवाय साधा पैसा सुद्धा मिळत नाही हो, टका सुद्धा मिळत नाही कोणाला. 12-12 तास एका जागी बसून राहणं 10 बाय 10च्या रूममध्ये, ही व्यापाराची साधना आहे. म्हणून व्यापारी श्रीमंत होत असतो. म्हणून कोणतंही क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये तुम्हाला साधना करावी लागते. पण परमार्थामध्ये ज्याला देव प्राप्त करून घ्यायचा आहे असा जो साधक आहे, अशा साधकाला तुकोबराया म्हणतात. अरे बाबा, तुला हे विकार त्रास देण्याकरता येतात ना, तू काय कर अभंगाच्या पहिल्या काया वाचा म्हणे झाला विसुदास, 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 झाला विसुदास, काया वाचा म्हणे झाला विसुदास, काया वाचा म्हणे झाला विसुदास, काया वाचा म्हणे झाला विसुदास, राम क्रोध काशी बाधितेना, 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 वासी तोकारी स्वामी वरी कथा, विश्वासी तोकारी स्वामी वरी कथा, विश्वास 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 तोकारी स्वामी वरी कथा, काम क्रोध काशी बाधितेना, काम क्रोध विश्वास तोकारी स्वामी वरी कथा, काम क्रोध काशी बाधितेना, काम क्रोध अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराया सांगतात, काया वाचा मने झाला विष्णुदास. जो कायेनं वाचेनं आणि मनानं विष्णूचं दास्यत्व स्वीकारतो, त्या परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारतो, तो त्याला बाधा होत नाही काम आणि क्रोधाची, असा भाव आहे. नीट ऐका. अगोदर तुम्हाला काया अर्पण करावी लागते. काहीही प्राप्त करायचं असेल तर अगोदर शरीर द्यावं लागतं, बरोबर आहे. शरीर हे समर्पण करावं लागतं. एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या इंजिनियरला 1,00,000 रुपये पगार आहे, पण कंपनीनं त्याचा देह विकत घेतलेला आहे. काया ही विकत घेतलेली आहे, त्याची बुद्धिमत्ता, संपूर्ण शरीर 8-10 तास त्याला दास्यत्व त्या कंपनीचं स्वीकारावंच लागतं. त्याच्याशिवाय पेमेंट मिळत, पगार मिळणार नाही, मिळणार मला. अगोदर काया अर्पण करायला पाहिजे. म्हणून ज्ञान प्राप्त करायचं आहे ना, काया समर्पित करावीच लागते. परमात्मा प्राप्त करायचंय तर त्याला ही काया समर्पित करावी लागते. तुका म्हणे काया करी न कुरबंडी, ओवाळूनी सांडी
मस्तक हे काय अशी वाळून टाकली पाहिजे. म्हणून बघा, जी माणसं सतत संशोधन करणारी असतात अशी माणसं देहावर उदासच असतात. देहावर उदास असतात. तरी जो या देहावरी उदास ऐसिया परी उखिता जैसा बिढारी बैसल असे. जो या देहावर उदास असतो, उदास असणारा फक्त एकच आहे, त्याचं नाव साधक आहे महाराज. संत तर आपापल्या आनंदामध्ये राहतो, पामराना विषयाचा तो प्रश्नच नाही आहे त्यांचा. पण देहावर त्याला आसक्ती तीळ मात्र सुद्धा नसते महाराज. एकतर इतका गोड श्लोक आहे, गीतेमध्येही सांगितलेला आहे महाराज. भगवान श्रीकृष्णाने 18व्या अध्यायामध्ये ते साधकाचं वर्णन करत असताना एवढं वर्णन केलेलं आहे, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी, नाही का. इतका गोड अभंग आहे, हा तिथूनच निर्माण झालेला अभंग आहे. साधकाला अगोदर ही काया जे आहे त्या कायेनं दास्य तो स्वीकारावं लागतं देवाचं. त्या ठिकाणी काया अर्पण करा. काया अर्पण केल्याच्या नंतरच माया सुद्धा मिळते. कळतंय. जेवढी कष्ट करणारी माणसं ही सगळीच्या सगळी अगोदर कायाच अर्पण करतात ना, त्याच्याशिवाय मायाही मिळत. जर तुम्हाला माया पती पाहिजे तर त्याच्याकरता देह जो आहे तो त्या ठिकाणी समर्पित करायलाच पाहिजे. काया वाचा. दुसरी गोष्ट सांगितली ऐका, त्याला वाचा असं म्हणतात. ही जी वाणी आहे, ही जी वाचा आहे, ती सुद्धा विष्णूचंच दास्यत्व या वाणीने स्वीकारलं पाहिजे. दुसऱ्याची कोणाचीही या वाचेने स्तुती करू नये. आणि जरी केली ना महाराज, ती फलद्रूप कधी होत नाही. म्हणून गाथ्यात जेवढे अभंग आहेत सगळीच्या सगळी ही फक्त देवाच्या संबंधाने आणि संतांच्या संबंधानेच आपली वाणी तुकोबाराने खर्च केलेली आहे. दुसऱ्याचं कोणाचंही वर्णन केलेलं नाही आहे. मोठ्या राजकारणी एखाद्या धृतराष्ट्राचं असल्याचं वर्णन सुद्धा केलेलं नाही आहे. चांगल्या संतांचंच वर्णन या वाणीने, या वाचेनं केलेलं आहे. म्हणून ही वाचा फक्त आणि फक्त देवाचं गुणगान करण्याकरिताच दिलेली आहे. गुणगायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. म्हणून या वाणीने, या वाचेने, कारण त्या देवाची सत्ता आहे म्हणून आपल्याला या वाणीने बोलता येतो. नाहीतर मुक्या माणसाला सुद्धा जीभ असते पण बोलता येत नाहीये. त्या भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, जी वाणी देवाचं नावच घेत नाहीये ती वाचा वाचा नव्हे, त्याला ते बीळ असा शब्द वापरलेला आहे. नामाविनमुख सर्पाचे ते बीळ, जीवा नव्हे सर्प काळचे, असं नाथबाबा सांगतात. आणि भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये पण एक श्लोक आलेला आहे, तिथे सांगितलेला आहे, जीवानी भगवंताचं गुणगान सोडून फक्त बोलतच राहते काहीही, वाचाळ म्हणा वात्रट म्हणा, त्याच्या वाणीमध्ये आणि त्या बेडकाच्या ड्राव करण्यामध्ये काहीच भेद नाही, असं तुकोबराय सांगतात. असं भागवत त्या ठिकाणी सांगतं. म्हणून ही वाचा जी आहे, ही जी वाणी आहे, देवाने दिले ना, देवालाच समर्पित करायची आहे महाराज त्या ठिकाणी. कारण त्याची सत्ता आहे म्हणून आपण त्या ठिकाणी बोलत आहोत महाराज. आपुली आबळे नाही मी बोलत, 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 आपुली आबळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची, सखा कृपावंत वाचा
मंजूळ बोलत सेवानी साळुंकी 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 मंजूळ बोलत सेवानी. फार प्रसिद्ध अभंग आहे तुकोबारायांचा. आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. ही त्याची वाचा आहे म्हणून त्याचं दास्यत्व स्वीकारावं. ही वाणी त्याच्याकरताच महाराज अर्पण करावी म्हणून ही वाणी भगवंतानी दिलेली भगवंतालाच दिली पाहिजे. तेरा तुझको सोपदू क्या लागत है मोर. हे तुझंच आहे आणि तुला समर्पित करायचं आहे म्हणून साधकाला सांगतात ह्या वाणीने या वाचेने सुद्धा विष्णूचं दास्यत्व अगोदर स्वीकारलं पाहिजे. काया वाचा. आता तिसरी गोष्ट आहे काही काही वाचन असतात काय नसतात पण मन दुसरीकडेच भरकट असतं. भरकटत असतं तिसरीकडेच कुठं तरी नाही. या तिन्ही गोष्टी लागतात महाराज. अगोदर काया दुसरी वाचा आणि तिसरं मन. आणि हे मन असं आहे या जगामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे मन आहे महाराज. ज्ञानोबा सांगतात हे मन आहे ना वायू तत्वाचे अंतर. हे जे मन हे वायू तत्वाचा अंतर आहे. वायू पासून बनवलेला आहे म्हणून सगळ्यात जास्त जगात वेग कोणाचा असेल तर मनाचा आहे असे म्हटलं जातं. चंचलम हे मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. सतत कामना करणारे हे मन असतं म्हणून हे जे मन आहे इतर कामना नकोत. हे देवालाच मन समर्पित करायला पाहिजे महाराज. देवाला जर अर्पण जर केलं या मनाला जर विष्णूचं दास्यत्व जर स्वीकारलं अंगीकारलं तर म्हणतात तुकोबाराया काम क्रोध त्यासी. आणखीन एक ज्ञानेश्वरीतली फार सुंदर ओवी आहे. ज्ञानोबा सांगतात आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव ते मी वाचूनी धाव आणवती नाही. विठाला विठाला म्हणून कायिक वाचिक मानसिक आहेत या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी जर विष्णूचं दास्यत्व त्या व्यापकतेचं दास्यत्व जर स्वीकारलं तर ही काम क्रोधादी विकार त्याला त्या साधकाला बाधा करू शकत नाहीत महाराज. आणि ही शृंखलाच आहे. मनामध्ये इच्छा निर्माण झाली कामना निर्माण झाली की क्रोध हा अनायासच येत असतो महाराज. कामनेची पूर्ती नाही झाली की कामात क्रोधो अभिजायते. कामनेपासूनच हा क्रोध हा जन्माला येत असतो महाराज. हे षडरिपू म्हणा त्याला षडवैरी म्हणा ही पुढची शृंखला आहे. पण अगोदर साधकाला त्या ठिकाणी या दोन गोष्टीला धोपटावं लागतं म्हणे असं ज्ञानोबाराची कोवी आहे. तीर्थ आडवावया आले अडवण्याकरिता जे आले आणि हे जे वैरी आहेत असल्या वैर्याचं त्या ठिकाणी तो धोपटी तो शांत करतो आणि विष्णूचं दास्यत्व त्या ठिकाणी पत्कारल्याच्या नंतर मग हे विकार त्याला त्या ठिकाणी बाधा करू शकत नाहीत. आता कामाने कुणाकुणाला बिघडवलं आता पुराण जर सांगित बसलो तर 4 वाजतील पहाटेचे. ऐका या कामनेची बाधा जी आहे आतापर्यंत मोठे मोठे जे साधना करणारे साधक होते तपश्चर्या करणारे जे ऋषी होते महर्षी होते त्यांना सुद्धा बाधा केली होती. आता तुम्ही भागवत रामायण श्रवण करणारी सगळी जाणते मंडळी आहात. मी काही जास्त लांबवणार नाहीये परंतु एक एक दोष इतके भयंकर आहेत महाराज. रावणाच्या जीवनातला एक प्रसंग असा आहे नीट ऐका. रावण ज्या वेळेस धाराशायी झाला खाली पडला ते युद्ध संपल्याच्या नंतर खरं बरं का प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेस त्याला बघितलं होतं पहिल्यांदा कुणाला रावणाला रामांना सुद्धा मोह निर्माण झाला होता. एवढा देखणा रावण होता एवढा सुंदर भी होता. आणि रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात लक्ष्मणा हनुमंतराय दोन्ही बाजूला उभे होते त्यांना सांगायला लागले की एवढा दिसायला सुंदर आहे देखणा आहे कशामुळे याला परस्त्री अपहरण करावी अशी बुद्धी सुचली असेल बरं. आणखीन नाही कळालं. देव सुद्धा बोलत असताना काही सांगत असताना संतांना सांगत असतो दुसऱ्याकडे सांगत
हनुमंतराय संत आहेत, लक्ष्मण सुद्धा संत आहेत महाराज. देव सुद्धा त्यांना सांगतो, बघ म्हटलं एवढा सुंदर देखणा आहे आणि याला कशामुळे अशी बुद्धी सुचली असावी. ते झालं सगळं रामायण तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस खाली पडला ना, एक वाल्मिकी रामायणात असा एक प्रसंग आलेला आहे. मंदोदरी जी आहे त्या काळातली सगळ्यात सुंदर स्त्री होती. तिचं नावच आहे मंद उदरी. उदर शब्दाचा अर्थ आहे पोट. स्त्रियांची जे काही त्या ठिकाणी सौंदर्याची लक्षणं आहेत, म्हणतात ना ते लक्षणं काही असतात, त्या लक्षणापैकी पोटाचा घेर कसा असावा त्याच्याबद्दल एक लक्षण सांगितलेलं आहे. म्हणून तिचं जे नाव आहे मंद उदरी. तिचं जे उदर आहे असलं सुंदर होतं, तसल्या उदरासारखं जगात कुणाचंच उदर नव्हतं, एवढी ती सुंदर होती म्हणे. म्हणून तिचं नाव मंदोदरी असं पडलं म्हणे. असो, अशी ती मंदोदरी आपल्या सगळ्याच्या सगळ्या त्या बाकी राण्याला घेऊन आली, रावणाच्या जवळ आली. रावण गतप्राण झालेला होता, जीव निघून गेलेला होता त्याचा. आणि त्या मृत शरीराजवळ येऊन मंदोदरी रडायला लागली. स्त्री कशी जरी असली तर तिला तिचा नवरा सोडून जर गेला, भले तो व्यसनी असू द्या, कसाही असू द्या, पण एकदा सोडून गेल्याच्या नंतर स्त्रियांना त्याचं खूप वाईट वाटत असतं. ही तर पतिव्रता होती महाराज मंदोदरी. रडत रडत त्या ठिकाणी म्हणायला लागली, हे स्वामी सांगा तुमच्या जीवनात कुठल्या गोष्टीची कमतरता होती. तुमच्याकडे पैसा कमी होता का सांगा, तुमच्याकडे वैभव कमी होता का सांगा, तुमच्याकडे शक्ती कमी होती का सांगा. रावणाकडे काहीच कमी नव्हतं महाराज. असा रावण एकटा माणूस होता. विद्वान ही तेवढाच आहे. आणि श्रीमंतीच्या बाबतीमध्ये तुकोबरायाने ज्यांचं वर्णन करावं, कोटी घरे जे ते कास्या आणि तांब्याची, नाही का, तुकोबरायाने वर्णन केलं त्यांच्या श्रीमंतीचं, असा तो रावण. आणि ती मंदोदरी रावणाला म्हणते, हे स्वामी, हे प्रभू, काय केलात तुम्ही, तुमचा घात तुम्ही स्वतः करून घेतलात. अहो, ज्या सीतेची तुम्ही कामना केली त्या सीतेपेक्षा माझ्या हाताखाली काम करणाऱ्या ज्या दास्या आहेत त्या दास्या सुद्धा त्या सीतेपेक्षा सुंदर आहेत. हे वाल्मिकी रामायणातले वाक्य आहेत, श्लोक आहेत महाराज असे, वाल्मिकी ऋषीने लिहिलेले आहेत. सीतेपेक्षा दास्या माझ्या सुंदर आहेत असं मंदोदरी म्हणते. बाधा झाली कामनेची रावणाला, सगळं जीवन उद्ध्वस्त झालं महाराज. रावण नाव सुद्धा कोणी ठेवत नाही महाराज. एका गावात मी असंच कीर्तनात म्हटलो, महाराज सांगा म्हटले तुमच्या गावामध्ये कोणाचं रावण तरी नाव आहे का, तर दोघांनी हात वरी केले. मला आश्चर्यच आहे. मी म्हटलं तुमचं हाजरीवर तरी रावण नाही, म्हणजे आमचं हाजरीवर ही रावणच नाव आहे. मनातल्या मनात म्हणलं तुमचं कर्मच तसं असेल म्हणून हे असेल. म्हटलं आता काय सांगता, अपवाद असू शकतो, परंतु रावण हे नाव चांगलं मानलं जात नाही. आपण आपल्या मुलाबाळाची नावं ठेवत नाहीत. एक चूक आहे, परस्त्रीची कामना झाली, कामनेनं बाद त्याचं उद्ध्वस्त केलं संपूर्ण जीवन. म्हणून फार भयंकर आहेत. आणि क्रोधाविषयी तरी काय सांगावं महाराज, क्रोधाविषयी तर अनंत अनंत दृष्टांत तुम्हाला देता येतील. एक संस्कृतमधला एक सुभाषित फार प्रसिद्ध आहे, नीट ऐका. एक संस्कृतमध्ये भारवी नावाचा कवी होऊन गेला. भारवी, जसं माघ नावाचा कवी आहे, कालिदास नावाचा एक कवी आहे, हे संस्कृतमधले सगळ्यात बुद्धिमान माणसं आहेत महाराज. आणि भारवीनं असं काही काव्य संस्कृतमधलं निर्माण केलेलं आहे. त्या भारवीविषयी संस्कृतमध्ये एक उक्ती ही फार प्रसिद्ध आहे. इतकं क्लिष्ट आणि कठीण त्याने लिहिलं आहे. संस्कृतचे शब्द, संस्कृतचे ते छंद, ते वरून नारळासारखे कठोर आहेत, असं त्याचं एक उक्ती प्रसिद्ध आहे. पण आत जे आहे रस भरलेला आहे. एवढं साहित्य त्याने चांगलं लिहिलेलं आहे. त्या भारवीच्या जीवनातला एक प्रसंग आहे. भारवी एवढा विद्वान होता, एवढा विद्वान होता, कारण त्याचे वडीलच तेवढे विद्वान होते म्हणे. दारा नगरीमध्ये ते राहत होते. आणि त्या नगरीत राहत असताना ऐका आता, बाप जैसा बेटा कुंभार जैसा लोटा म्हणतात. घरामध्ये जर पिताजी जर विद्वान असतील तर अनायास मुलंही विद्वान होतातच, कारण घरातलं संस्कृती, घरातलं वातावरण त्या पद्धतीनेच मॅनेज असतं ना. तसं हा जो भारवी आहे तो एवढा विद्वान होता, एवढा विद्वान होता. त्याचं झालं असं म्हणे, एक दिवस त्याचे जे वडील आहेत ना, एवढा विद्वानही असून त्याचे वडील त्याला काही ना काही बोलायचे, काही ना काही अपशब्दात बोलायचे. एक दिवस ह्याला एवढा राग आला, मला आता वडिलाचा मर्डरच करतो म्हटला. एवढा चांगला शिकलेला मी, सगळं काही आहे माझ्याकडे, सगळ्या जगात माझी वाहवा होते, आणि म्हटले मला कसं बोलतात. त्या हातामध्ये खडगं विडगं सगळी तयारी करून हा गेला महाराज. रात्रीच्या वेळी ते वडील जे घरामध्ये बसलेले होते त्याच्या आईजवळ, म्हणजे त्या भारवीच्या आईजवळ म्हणत होते की खरंच आपला मुलगा विद्वान आहे, आणि त्याची स्तुती करत होते. तो खिडकीतून त्याने सगळं ऐकलं. त्याला इतका पश्चाताप झाला, म्हणजे बास आता यांच्याजवळ राहायचं नाही. आपण ज्या अर्थी आपल्या वडिलाचा खून करायला निघालो
हे चांगलं नाही, आता यांच्या सानिध्यात राहायचं नाही, म्हणून त्यानं प्रायश्चित्त घेतलं आणि भारवी तिथून निघून आपल्या सासरवाडीला गेला. कुठे गेला? सासूरवाडी असते प्रत्येकाला. आणि त्या सासूरवाडीमध्ये राहत होता. ते असं झालं, हा महाकाव्य लिहायला बसल्याच्या नंतर ह्याला पैशाची फार टंचाई येऊ लागली. घरामध्ये जी स्त्री होती, आता तिला स्वयंपाक करायचा असेल, काही करायचं असेल, आणि बहुतांश जे विद्वान माणसं असतात ते पैशापेक्षा विद्वत्तेला जास्त किंमत देत असतात. थोडंसं दुर्लक्ष केलं त्याने त्या ठिकाणी पैशाकडे, आणि तो ग्रंथ लिहित बसला. पण एक दिवस त्याच्याही मनामध्ये वाटलं काय करावं, म्हणून त्याने एक ते संस्कृत मधला श्लोक आहे ना, तो अर्धा श्लोक दिला आणि आपल्या पत्नीला सांगितलं, बघ हा जो अर्धा श्लोक आहे, हा अर्धा श्लोक एखाद्या चांगल्या जाणत्या माणसाकडे जा आणि त्याला विक. जाणता माणूस बघितल्या तो घेणारच. मग एक जी सेठीन होती किंवा सेठची जी बायको होती मारवाड्याच्या घरातली, तिच्याजवळ गेली ती आणि त्या स्त्रीने सांगितले, हा असा श्लोक आहे, तुम्ही द्या विकत. तिने काही पैसे दिले. तो अर्धा श्लोक आहे ना, जसं तुम्ही घरामध्ये फ्रेम लावता, फोटो लावता, तिनं ते गुणाक्षर म्हणतात त्याला, ते लाकडाच्या अक्षरामध्ये असं तिने ते चांगली डिझायनिंग करून तिने तिच्या खोलीमध्ये लावलं होतं. त्याचं झालं असं म्हणे की कालांतराने तिचा जो नवरा होता तो 18 वर्षानंतर परत आला, व्यापार करण्याकरता देश विदेशामध्ये गेलेला. आणि 18 वर्षानंतर परत आल्याच्या नंतर बघितलं तर आपल्या पत्नीच्या बाजूला एक 18 वर्षाचा कोणीतरी पुरुष आहे. ही कुलटा आहे. आता हिला जिवंत नाही ठेवायचं म्हणून हातामध्ये त्याने खड्ग घेतलं, तलवार घेतली आणि आपल्या पत्नीला मारणार की तेवढी नजर जी आहे त्याची त्या गुणाक्षरावर पडली. ते घरामध्ये लावलेली जी पाटी होती त्याच्यावर पडली. आणि तिथं लिहिलं होतं, सहसा विदधितनम क्रियाम विवेकः परमा पदाम पदम. सहसा म्हणजे आकस्मित, अचानक. तुम्ही अचानक कुठलाही निर्णय घेऊ नका. तो अर्धा श्लोक लिहिलेला होता तिथं. त्यानं ते वाचल्या ते तलवार बाजूला टाकली, पत्नीला उठवलं, सांगितलं हे काय कसं. तिनं सगळा इतिहास सांगितलं. तुम्ही व्यापाराला नुकतंच निघाला होता आणि त्याच वेळेस म्हणजे गरोदर राहिले, आणि त्या काळामध्ये काही हॅलो असं काही नव्हतं महाराज. आणि हा तुमचाच मुलगा आहे, बघा ह्याचा चेहरा असं तसं. असं बनल्याच्या नंतर म्हटले वा, म्हटले त्या श्लोकाने आज माझ्या पत्नीचा प्राण वाचवला. त्या श्लोकाने, तो श्लोक जर मी वाचला नसता तर म्हटले मी तुझं शरीरापासून धड बाजूलाच केलं असतं महाराज, शिर बाजूलाच केलं असतं, तुझा खून केला असता मी. तो श्लोक कोण लिहिलेला आहे त्याचं नाव मला सांग. तो मोठा व्यापारी तिकडे गेला आणि तो सगळाच्या सगळा श्लोक त्या ठिकाणी लिहून घेतला महाराज. सहसा विदधितिम न क्रियाम विवेकः परमा पदाम पदम वृणुतेहि गुणलब्धा ऐवज. ते आज सुंदर सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की कुठलाही निर्णय क्रोधामध्ये लवकर घेऊ नका. त्या श्लोकाचा भाव काय आहे? निर्णय घ्यायचे ना, क्रोधात लवकर निर्णय घेऊ नका. जर घेतलात तर तुमच्या जीवनामध्ये काही ना काही घटना घडत असते. म्हणून क्रोध, काम हे जे आहेत ना महाराज, हे मनुष्याला किंबहुना जीवाला त्या ठिकाणी घात करणारे आहेत आणि साधकाचाही घात करणारे आहेत. पण त्यानं जर देवाचं दास्यत्व स्वीकारलेला असेल, काम क्रोध त्यासी बाधितिना विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासे बाधितना. साधकाला म्हणतात मग काम क्रोधादी तुला त्या ठिकाणी बाधा होणार नाहीये. मग याच्याकरिता एकच आहे म्हटले, तुझ्या अंतःकरणामध्ये विश्वास असावा लागतो. ते दुसऱ्या चरणात सांगतात, विश्वासी तो करी स्वामी वरी जाता, विश्वासी तो करी स्वामी वरी जाता, विश्वासी तो करी स्वामी वरी जाता, विश्वासी तो करी स्वामी
स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता विश्वासे धोकारी स्वामीवरी सत्ता विश्वासे धोकारी स्वामीवरी सत्ता सकल भजन होय त्याचे होय त्याचे होय त्याचे सकल भजन होय त्याचे होय त्याचे होय त्याचे विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकल भगत होय त्याचे होय त्याचे होय त्याचे सकल भगत होय त्याचे होय त्याचे विश्वासे धोकारी स्वामीवरी सत्ता विश्वासे धोकारी स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे सकल भोगिता होय त्याचे विश्वासे धोकारी स्वामीवरी सत्ता सकल भोगता होय त्याचे सकल भोगता होय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराया सांगतात, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. साधकाला म्हणतात तुझ्या अंतःकरणामध्ये दृढ विश्वास असावा लागतो महाराज. आणि तो विश्वास जर तुझ्याकडे असेल ना, जो या जगाचा पिता आहे विठ्ठल माय विठ्ठल माय बाप चुलता, सगळ्याचा जो पिता आहे, जो विठ्ठल आहे, तो विश्वव्यापक परमात्मा, त्याच्या विषयी दृढ विश्वास असला पाहिजे. आणि तो विश्वास जर असला ना मला, विश्वासी तो करी, विश्वासी म्हणजे सप्तमी आहे बरं का, ज्याच्यामध्ये विश्वास राहतो त्याला विश्वासी असं म्हणतात. बरोबर. तदस्य अस्ति अस्मिनिती मतुप नावाचा एक प्रत्यय आहे लघु सिद्धांत कौमुदीमध्ये. अशा पद्धतीने तो शब्द त्या ठिकाणी तयार होत असतो. ग्रंथामध्ये आलेला आहे. ते ज्यांना व्याकरण कळतंय त्यांनाच कळेल महाराज. ज्याच्यामध्ये विश्वास राहतो त्याला विश्वासी असं म्हणतात. असा जो विश्वासी साधक आहे, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. स्वामी जो देव आहे त्या देवावर सत्ता त्याला त्या ठिकाणी करता येते महाराज. का? कारण त्यानं त्याग केलेला आहे. सगळ्या लोकांचा, मानाचा, सन्मानाचा, सगळ्याचाच त्याने त्याग केलेला असतो. मग त्याला देवाने का स्वीकारू नये? ज्याचं कुणीच नसतं त्याचं कोण असतं? भक्त ऐसे जाना गेली आशा पाश विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडू नये दे. तू काहीच साकडं त्या ठिकाणी पडू देत नाहीये, म्हणून देव त्याचा स्वीकार करत असतो महाराज. देवाने स्वीकार करावा एवढा विश्वास त्या तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि तो विश्वास जर तुमच्यात असेल ना, देवाला सुद्धा त्यांचं ऐकावं लागतं. आता कितीक तरी तुम्हाला उदाहरणं देता येतील, पुराणामध्येही सांगितलेले आहेत, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. ऐका बरं का, एखादी उपवर झालेली कन्या आहे, लग्नाला आलेली मुलगी आहे, आणि त्या मुलीने नवीन घरात पाऊल टाकल्या टाकल्या घरातली माणसं किंवा घरातली स्त्री लगेच कमरेची चावी काढून तिच्या हातात देत का? देता तुमच्या इथं? नाही देत. ते घरात आल्या आल्या अगोदर त्या ठिकाणी तिचं आचरण, तिचं वागणं, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळू, आणि तिने कालांतराने सगळ्या घरातल्या माणसांची मन जिंकली, विश्वास संपादन केला ना महाराज. तीच सासूबाई असते, आपल्या कमरेची चावी काढते आणि तिच्या हातामध्ये देते. याला म्हणतात विश्वास. आणि सगळ्या त्या घराची ती कोण होते? मालकीन होते आणि कारभारीण होते थोडक्यात. आणि त्या घरातल्या माणसाला सांगते
असं नाही असं करा, असं नाही असं करा. कारण सगळ्याचा विश्वास तिने त्या ठिकाणी जिंकलेला असतो. घरावर जसं तिची सत्ता येते ना महाराज, एकदा विश्वास प्राप्त झाल्याच्या नंतर, तसं देवावर सुद्धा सत्ता तुम्हाला मिरविता येते. तेवढा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. याचा परिणाम सांगितला, देवाची सत्ता किंवा षड ऐश्वर्य संपन्नता जी आहे देवाकडे, ही देवाची सत्ताचा एक प्रकारची. हे सगळ्याच्या सगळं वैभव तो देव जो आहे अशा साधकांना त्या ठिकाणी देत असतो. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. सगळ्याच्या सगळं मग उपभोगायला त्याला मिळतं. मग कष्ट करण्याची गरज नाही, काम करण्याची गरज नाही आहे. दुर्बळाची कन्या समर्थाने भाग्यदशा निमाली, काय अवदशा निमाली दरिद्र्याची. अवदशा निमाली दरिद्रीची, दरिद्री होती, दुर्बळ होती, पण समर्थासोबत तिचं लग्न झालं, मग ती मालकीन होते महाराज. आणि जी काम ऐकणारी होती ती काम सांगणारी होते. याचं मूळ कारण असं आहे, तिने तो विश्वास जिंकलेला असतो. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, आणि सगळंच्या सगळं वैभव तिला त्या ठिकाणी उपभोगायला मिळतं. तसं साधकाला सुद्धा सगळंच्या सगळं त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. याच्याकरता तुकोबाराय सांगतात, तुझं जे चित्त आहे ते शुद्ध ठेव. शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, 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 तुका म्हणे तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. देवनी गोपाळ राहे तेथे, देवनी गोपाळ राहे तेथे, विश्वासित करी स्वामीवरी सत्ता, विश्वासित करी स्वामीवरी सत्ता. येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे, विश्वासित करी स्वामीवरी सत्ता, विश्वासित करी स्वामीवरी सकळ भोगिता होय त्याचे, होय त्याचे, होय त्याचे. सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे, होय त्याचे, होय त्याचे. सकळ भोगिता होय त्याचे, होय त्याचे. सरती शेवटी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवनी गोपाळ राहे तेथे. करा रे उपदेश आहे साधकांना. रे हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानोबाराय रे एका ठिकाणी वापरतात. पाठ आहे का नाही?
तीर्थव्रत भाव धरी रे, करुणा शांती दया पाहुणा रे, असं त्या ठिकाणी बोलतात. तसं तुकोबाराय सुद्धा म्हणत आहेत. काय म्हणत आहेत? तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. हे जे चित्त आहे ना, हे निर्मळ करा. आणि ज्याचं चित्त निर्मळ झालं त्याला देव शोधण्याची गरजच नाही म्हणे. एवोनी गोपाळ राहे ते नीट आहे का? देवाला तुम्ही शोधण्यापेक्षा तुमचं चित्त एवढं शुद्ध करा की देव तुम्हाला शोधत येईल. आणि तुमच्या चित्तामध्ये वास्तविक पाहता देवाचं राहण्याचं ठिकाण सुद्धा चित्तच सांगितलेलं आहे महाराज. त्या चित्तामध्ये आता कित्येक तरी प्रमाण देता येतील. चित्तामध्येच परमात्मा साठवावा लागतो, चित्तामध्येच त्या ठिकाणी तो निवास करत असतो. पण त्या चित्तामध्ये जर विषय असतील, कामना असतील, ऐहिक पारलौकिक सुखाची अभिलाषा जर असेल त्या चित्तामध्ये, आणि ते चित्त सतत ते चिंतन करत असेल, तर अशा चित्तामध्ये कधी देव येऊन राहत नसतो महाराज. निर्मळ असावं लागतं. ते कुत्रं सुद्धा असतं ना, असं बसत असताना उकरून बसतं. जागा जर अशुद्ध असेल, घाण असेल, तर तिथं सुद्धा बसत नाही. सामान्य कुत्रा पशु बसत असताना चांगल्या जागेवर बसावं त्याला वाटतं, सामान्य जीव आहे. तसं देवाला सुद्धा ज्याच्या चित्तात राहायचंय ना, त्याचं चित्त निर्मळ असेल तरच देव त्या ठिकाणी राहतो. कसं असतं, ज्या मेमोरी कार्डामध्ये अगोदरच भरपूर डाउनलोड झालेला आहे त्याच्यामध्ये काही बसत नसतं, बरोबर आहे. अगोदरच भरलेला आहे त्याच्यात काही बसत नसतं. त्या ठिकाणी त्या अगोदर फॉर्मॅट मारावं लागतं, अगोदर रिकामं करावं लागतं. ते रिकामं झाल्याच्या नंतर मेमोरी मग दुसरी भरता येते. तसंच चित्त जे आहे ते चित्त जर निर्मळ जर झालं, शुद्ध जर झालं ना महाराज, एवोनी गोपाळ राहे तेथे. गोपाळ जो आहे, गोणाम इंद्रिय म्हणतात त्या ठिकाणी, तो इंद्रियाचं पालन करणारा तो परमात्मा तुमच्या त्या चित्तामध्ये असतो. आणि नीट आहे का, चित्तामध्ये जर दुसरं जर काही जर असेल ना, तर ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, करोडो जन्म जरी त्यांनी माझी उपासना केली, माझं भजन केलं, काही जरी केलं, तरी मी त्याला प्राप्त होत नाही. चित्ती अहमता ठाव. ओवी बघा किती गोड आहे. जिभे सकळ शास्त्राचा सराव. जिभेला सगळेच्या सगळी शास्त्राचा काय आहे? सराव. सराव शब्दाचा अर्थ माहिती आहे ना? मुखोद्गतईत पाठईत, फक्त त्याचा तो सरावच करत असतो, त्या आचरणात काही आणत नसतो. हा सरावच चालू आहे त्याचा, त्या ठिकाणी सराव चालू आहे. तसं जिभे सकळ शास्त्राचा सराव. दशग्रंथी आहे, 4 वेद 6 शास्त्र जाणतो, पण तैसा चित्ती अहमता ठाव. ऐसेनी, पुढचा तुकडा असा आहे, अशाने ऐसेनी कोटी जन्म जाओ परी न पाविजे माते. कोटी जन्म जरी गेले ना अर्जुना, ते मला प्राप्तच होत नाही. तर म्हणून अगोदर चित्त निर्मळ झालं, ते झाल्याच्या नंतरच मी त्याच्याजवळ येतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, एवोनी गोपाळ राहे तेथे. 11:10 झालेले आहेत आणि तुमचे 10 मिनिटे मी थोडंसं एक्स्ट्रा घेतले, त्याच्यामुळं माफी मागतो बरं का. सगळीच्या आता इथं एकापेक्षा एक आहेत महाराज, एक एकाहुनी बळी रे. सगळीच्या सगळी तुम्ही ह्या परिसरातली एवढी, आता मला खरं तर एवढे गुणवान मंडळी पहिल्यांदाच साथ देण्याकरिता उभारले आहेत. सगळ्याचेच कधी कोणी असतं, कधी कोणी असतं त्यांच्या त्यांच्या परिसरामध्ये. परंतु आज माझं खरंच भाग्य आहे, एवढे चांगले गाणारे, वाजवणारे, आणि स्वामीचा आशीर्वाद या ठिकाणी मला प्राप्त व्हावा एवढीच मी अभिलाषा करतो. 11 वाजली की लोक आ करायला लागतात. हा आमचा हा रोजचाच अनुभव आहे. आता कीर्तनं चालू झालेत, 2 दिवसाला 3 दिवसाला, कधी रोज चालूच आहे. आता सकाळी एक करून आलोय, आताही कीर्तन करतोय. तशी माझी इच्छाच त्या ठिकाणी महाराज जरा येत असताना इतकी थंडी वाजायला लागली होती, त्या थंडीनं एवढं काकडलं होतं, वाटायला लागतं तर कीर्तन करावं का नाही की असं परिस्थिती झाली होती. पण इथं आल्याच्या नंतर एक एनर्जी अशी प्राप्त होते महाराज. ही खरंच पुण्यभूमी आहे, ही संतांची त्या ठिकाणी भूमी आहे. इथे मला कशा 11 वाजले हेही मला कळालं नाही. नाहीतर रोज आम्हाला आ करा म्हणावं लागतं लोकांना. आ करा, 11 म्हणजे त्या ठिकाणी आ करा. कोणी जांभही देतं, कोणी हळूच त्या ठिकाणी स्वर काढतं, असं असतं त्या ठिकाणी. पण शिस्तबद्ध आणि चांगला नियोजित कार्यक्रम कसं करावा, ही परमार्थाची धुरा सांभाळणारं आपलं हे गाव आहे, किंबहुना आपलं हे संस्थान आहे. द्यावेत तेवढे त्यांचे आभार कमीच आहेत. सगळ्यांचेच या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. मला काही जास्त कळत नाही आहे, पण ज्ञानोबराय तुकोबारायांचे शब्द कळावेत असा एक माझा प्रयत्न असतो.
म्हणून गाथा ज्ञानेश्वरी जे काही त्या ठिकाणी रोजच्या रोज वाचन करतो, पठन करतो, तेच तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला. यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनम च यद भवेत तत्पदम क्षम्यताम देव प्रसिद्ध परमेश्वर. जात असताना एवढंच सांगतो, तुकोबाराया बोलून गेले विनोदाची कथा गोड वाटे. कीर्तनामध्ये महाराज लोकांनी त्या ठिकाणी हसवलंच नाही. आता तसं पाहता आपलं सगळं आयुष्य हसण्यातच चाललंय. लोक आपल्यावर तुका म्हणे हसे जन, सगळे हसतच आहेत. हसण्यावर सगळं जीवन नाही. हे व्यासपीठ असं आहे, या ठिकाणी संतांचे विचार तुम्हाला सांगण्याकरता उभं केलेलं आहे, मनोरंजन करण्याकरता नाही. म्हणून त्या ठिकाणी सगळ्याचेच आभार अभिव्यक्त करतो आणि सगळ्यांचेच या ठिकाणी क्षमा मागतो. तुमची मी 15 मिनिटे जास्त घेतली. 11च्या पुढे माझा आवाजही निघत नाही, पण निघाला आज 15 मिनिटे. कसं तरी गुरुजी आहेत सगळेच्या सगळे, सगळ्यांचे आभार अभिव्यक्त करून मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.